ही जी गोधडी मी बनवलेली आहे ही ब्लाउज पीसचे जे पीसेस असतात त्यापासून बनवलेली आहे। तर हे ब्लाउज पीसचे जे पीसेस होते त्याचे धागे खूप निघत होते आणि ब्लाउज बनवायला ते व्यवस्थित नव्हते। तर माझ्याकडे जवळपास 24 ब्लाउज पीसेस होते। तर मी म्हटलं आता काय करायचं, कारण त्याचं ब्लाउज बनत नव्हतं। तर मग मी विचार केला की याची आपण गोधडी बनवूया आणि फायनली मी ही गोधडी बनवली। तर कलरफुल होते माझ्याकडे ब्लाउज पीसेस, तर मग ही गोधडी पण अशी छानपैकी कलरफुल झाली आहे। तुमच्याकडे असा स्ट्रेट कपडा नसला तरी चालेल, असे सिल्कमध्ये जे छोटे छोटे पीसेस असतात ते पण चालेल, कारण हे सिल्क आहे, हा स्ट्रेट कपडा नाही आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला ज्या चुन्नट दिसत आहेत तो कपडा तसा असल्यामुळे आहे आणि हे खूप छान आहे। तुम्हाला अंगावर ओढायचं असलं तर असं लाईट वेट खूप छान आहे। आणि याच्या खाली जी मी चादर लावली आहे हा मी व्हाईट कलरचा कपडा मार्केटमधून आणला होता। हा मी लावला आहे व्हाईट कलरचा कपडा, हा चांगल्या क्वालिटीचा आहे एकदम। आणि याच्या आतमध्ये मी नऊवारी साडी कॉटनची टाकली आहे। तर टोटल मला हा जो कपडा आहे आणि जी नऊवारी साडी जी मी याच्यामध्ये टाकली आहे त्याचा मला टोटल खर्च 800 रुपये आला आहे, हे ब्लाउज पीसचा खर्च सोडून। ठीक आहे, तर हे ब्लाउज पीस माझ्याकडे 24 होते आणि ते मी मुंबईतून होलसेलमधून आणले होते 24 ब्लाउज पीस। तर त्यापासून मी ही गोधडी बनवलेली आहे। तर जवळपास जर तुम्हाला गोधडी बनवायची असेल आणि तुमच्याकडे साड्या वगैरे नसतील, कारण मी साडी घालत नाही तर माझ्याकडे साड्या वगैरे नाही आहेत, तर तुमच्याकडे साड्या वगैरे नसतील तर जवळपास तुम्हाला जो खर्च येणार आहे बनवायला तो 1000 ते 1200 रुपयामध्ये तुम्ही गोधडी बनवू शकता। आणि जर तुमच्याकडे जुने कपडे असतील, जुन्या बेडशीट असतील, त्या पण तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारची ही सुंदरशी गोधडी तुम्ही बनवू शकता। आता याला मला धुवायचं आहे, कारण 1 वीकपासनं हे मशीनवर होतं, तर धुतल्यानंतरच मी वापरणार आहे, म्हणून मी म्हटलं की पहिले याचा व्हिडिओ बनवून घेते। आणि गोधडी खूप दिवस जाते, ही फाटत वगैरे नाही, खूप दिवस राहते। तर ही लाईट वेट गोधडी आहे, अंगावर घ्यायला खूप छान वाटेल।